महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पीक विम्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित। शेतकरी राजा ग्रुप पातूर तालुकातर्फे प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2025 अंतर्गत पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले। कृषी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले। सोमवार दिनांक 16 मार्च रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला यांच्या कार्यालयासमोर शेतकरी राजा ग्रुप पातूर तालुक्याच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेची 2025 अंतर्गत रक्कम मिळण्याबाबत या संदर्भात 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले। 2025 मध्ये पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते। मुख्यमंत्री यांनी सर्वे करण्यास सांगितले होते। या सर्वेमध्ये ज्याच्या शेतीच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना याचा लाभ शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली होती। या घोषणेत 17,500 रुपये हेक्टरी देण्याची मुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती। ही पीक विम्याची रक्कम जानेवारी महिन्यापर्यंत देण्याचे सांगितले होते, पण आतापर्यंत ही पीक विम्याची रक्कम भेटली नाही। म्हणून 23 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना अर्ज देण्यात आला होता। त्यात म्हटले होते की दिनांक 16 मार्च 2026 पर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात यावी अशी अर्जात म्हटले होते, पण आतापर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात टाकण्यात आली नाही। या अनुषंगाने आज सोमवार 16 मार्च 2026 रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला यांच्या कार्यालयासमोर 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले। या ठिय्या आंदोलनात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आश्वासन दिले की याच्यावर योग्य उपाययोजना करून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात टाकण्यात येईल। या अनुषंगाने शेतकरी राजा ग्रुप पातूर तालुका यांच्या वतीने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनामध्ये शेतकरी राजा ग्रुपचे रवी सोनवणे, गणेश ताले, तेजराज नहार, ज्ञानेश्वर गाडगे, राहुल ताले, दशरथ सरदार, प्रकाश काळे, संतोष दुतोंडे, शेख गुलाम, अशोक पाटील, गोपाल पजई असे अनेक कार्यकर्ते तथा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले की आमची मागणी पूर्ण केली नाही तर संपूर्ण जिल्ह्यात उग्र आंदोलन करण्यात येईल। नमस्कार। 2025-26 या चालू वर्षामध्ये पातूर तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि शेतजमिनी खरडून गेल्या होत्या। त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी घोषणा केली होती की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना हेक्टरी 17,500 हा पीक विमा देण्यात येईल। पण जानेवारी पर्यंत मुदत दिली होती, पण आता मार्च महिना संपत आला, पण अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना चालू वर्षाचा पीक विमा मिळालेला नाही। त्यामुळे शेतकरी राजा ग्रुप पातूर तालुक्याच्या वतीने माननीय जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक साहेब यांना 23/2/2026 ला निवेदन दिले होते व त्या निवेदनामध्ये 16 तारखेला पर्यंत आमचे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्यात यावे। जर टाकल्याने गेले तर 16 तारखेला ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यामुळे अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आले नाही। त्यामुळे आज पातूर तालुक्यातील शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले 2 तास व जिल्हा कृषी अधिकारी साहेबांनी दिले लेखी आश्वासन दिल्यानंतर ते 2 तासांनी रद्द करण्यात आले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला।